नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा भूगोल, जिओग्राफी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील 5 वर्षाच्या उत्तरासहित सोडवणार आहोत. ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आपल्याला कोणते प्रश्न येतील, कशा प्रकारची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. इंग्लिश मीडियमच्या मुलांचा सुद्धा आपण या ठिकाणी पेपर पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण 11वी-12वीच्या पाहायला मिळतील. सर्वप्रथम आपण 2024ची जिओग्राफीची प्रश्नपत्रिका पाहू. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. अशाच सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न हा 20 गुणांचा असेल. त्यातला अ भाग साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. बघा, अशा पद्धतीने ही साखळी आपण पूर्ण करायची आहे. पुढचा प्रश्न ब भाग, चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर अचूक पर्याय निवडा 5 गुणांसाठी. उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. यातलेच काही प्रश्न तुम्हाला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की येतील. ड भाग, पुढील चुकीचा घटक ओळखा 5 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा, कारणे लिहा. 12 मार्कांसाठी असणारे हा प्रश्न. कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा 9 गुणांसाठी. कोणतेही 3. प्रश्न चौथा आपला असणार आहे 11 गुणांचा. त्यातला अ भाग 6 गुणांसाठी. जगाचा नकाशा आपल्याला दिला जाईल आणि त्या नकाशामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दाखवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या आलेखाचं वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, प्रौढ साक्षरता दर हा आलेख दिलेला आहे. त्यावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं. प्रश्न 5वा, टिपा लिहा 12 गुणांसाठी. कोणतेही 3 टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. 4 गुणांसाठी एकेचं उत्तर लिहायचे. त्यानंतर प्रश्न 6वा 8 गुणांसाठी. एक उतारा दिलेला आहे. त्या उतारावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा तो उतारा. त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न.
सर्व प्रश्न लक्षात घ्या. आपण त्यांची उत्तरही उतार्यातच पाहणार आहोत. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय? भांडवलदारांच्या उत्पादन वाढीचा उद्देश. विशेष मोबदला का देण्यात येतो? बघा याची उत्तरं. या ठिकाणी उतार्यातच दिली आहेत बघा. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, त्यानंतर हे दुसऱ्याचं आणि हे तिसऱ्याचं. अशा पद्धतीने उतार्यातच शोधून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यानंतर क भाग, आकृती काढून नावे लिहा. 4 गुणांसाठी कोणतेही 2. प्रश्न 7वा असेल सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी एकाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. 2 दिले जातील. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका 26 मार्च 2022 रोजी झालेला हा पेपर. 3 तासाची वेळ दिली जाईल. 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना. पहिला प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा 20 गुणांसाठी. अ भागामध्ये आपल्याला साखळी पूर्ण करायची आहे. बघा ते या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेली आहे. ब भाग, दिलेल्या सूचनेनुसार कार्य करा. 5 गुणांचा प्रश्न आहे हा. क भाग, सहसंबंध ओळखावं लिहा. त्यानंतर दुसरं, तिसरं विधान याप्रमाणे सोडवा. चौथ्याचं क, 5वं अ, त्यानंतर ड भाग, 5 गुणांसाठी चुकीचा घटक ओळखा. पहिल्याचं जनगणना, दुसऱ्याचं लघुउद्योग, तिसऱ्याचं खनिज, चौथ्याचं विमान आणि 5वं बाजारपेठ. या पद्धतीने अचूक उत्तरं लिहिली तर आपल्याला 5 गुण मिळतील. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा ते सर्व प्रश्न. सर्वांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. यातलेच काही प्रश्न आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये येतील. प्रश्न तिसरा बघा, फरक स्पष्ट करा असणार आहे. 9 गुणांसाठी कोणत्याही तिघांचे फरक आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न चौथा अ, 6 गुणांसाठी आहे. जगाचा नकाशा दिला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेल्या घटकांपैकी कोणतेही 6 घटक दाखवायचे आहेत. त्यानंतर ब भागामध्ये नकाशाचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 5 गुणांसाठी. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश हा नकाशा दिलेला आहे. त्यावर आधारित हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
त्यानंतर प्रश्न 5वा आपला असणार आहे टिपा लिहा. 12 गुणांचा प्रश्न आहे. कोणत्याही 3 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा असेल 8 गुणांचा. त्यातला अ भाग, त्यात एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. एकूण 4 गुणांचा हा उतार आहे. बघा या ठिकाणी उतार्यात प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. उतार्यावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं. ब भाग आपला असणार आहे आकृती काढून नावे लिहा 2. कोणतेही 2, 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न 7वा आपला असणार आहे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1, 8 गुणांसाठी 2 प्रश्न दिले जातील. सविस्तर उत्तर या ठिकाणी आपलं लिहिणं अपेक्षित असेल. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका उत्तरासहित. ही प्रश्नपत्रिका इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आहे. इयत्ता 12वी जॉग्रफी 26 मार्च 2022 रोजी झालेला पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना. अशाच सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. क्वेश्चन 1 20 गुणांसाठी. आपण मगाशी जी मराठीमधून प्रश्नपत्रिका पाहिली तीच प्रश्नपत्रिका यांना इंग्लिशमधून दिलेली आहे. सेम आन्सर आहेत. बी भाग. क्रम लावायचा आहे दिलेल्या शब्दांचा. त्यानंतर सी भाग 5 गुणांसाठी. अचूक पर्याय ओळखायचा आहे. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं सी, चौथ्याचं सी, पाचव्याचं ए, त्यानंतर डी भाग. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 गिव्ह जॉग्रॉफिकल रिझन्स. 12 गुणांचा प्रश्न आहे. 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. क्वेश्चन 3 फरक स्पष्ट करा. प्रश्न 4 त्यानंतर बी भाग. जगाचा नकाशा दिलेला आहे. त्याचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते उत्तरं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 12 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला एक पॅसेज दिला जाईल. त्याचं वाचन करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतील. बघा तो पॅसेज आणि त्यावर आधारित विचारलेली प्रश्न. यांची उत्तर आपल्याला पॅसेजमध्येच मिळतील. बी भाग 4 गुणांसाठी. आकृत्या काढायच्या आहेत.
क्वेश्चन नंबर 7 लास्ट क्वेश्चन 8 गुणांसाठी. एका प्रश्नाचं सविस्तर असं उत्तर आपल्याला लिहायचे डिटेलमध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची जिओग्राफी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.